मंदिरात एंट्री मारण्याच्या अगोदरच श्री शंकरांचा इकडे जबरदस्त मूर्ती बघायला भेटते. या ठिकाणी आपल्या महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे बघा. माझा एकदम मनोगत व्यक्त केलेला आहे. शिवाय महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलंच मंदिर पाहून खूप छान वाटले. हिरकणी तुम्ही बघू शकता. हिरकणी शूर तानाजी का तर इकडे आलेलं आहे जेवायला. ले बेटा स्पॉन्सर. आता आम्ही चाललोय मराठे पाड्याला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट देण्यासाठी चाललोय. अचानक प्लॅन झाला मराठे पाड्याला. इकडे तेजसने प्लॅन बनवला आहे वगैरे. चाललोय आता मराठे पाड्याला. भव्य शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. दादू ऐकर ऐकर इकडे ऋतुवादा पण आहे. बाईला फोन आलाय. फादर डे मनवत राहिले त्यात. अरे बापरे कसा काम आहे. घरात बाहेर आहे. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. रस्ता बघून इकडे तेजसची पूर्ण जिरले. दादू काय कॉमेडी करत नाही तू. तानचा पाईपलाईन आहे. तानचा मस्त आले. तर आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज मंदिराजवळ. आम्ही इथून आतुर आहेत एकदम. आता इकडे मंदिराच्या रोडने आपण वळलेलो आहे. य बैल नुसता हसतोय. आमचा दादू शेट शर्यत जिंकला उमरे या अड्ड्यामध्ये. गाईज बघा आज संडे त्याच्यामुळे गर्दी पण भरपूर आहे. पण जस्ट आम्ही पोचलेलो आहे. एक नंबर व्ह्यू आहे. आता इकडे गाडी. आता आम्ही जस्ट पोचलेलो इकडे. गाडी पार्क करत घेतलेली. दादू ऐकर. दादू काही दिसत नाही ते काचामध्ये. इकडे आपला ब्रो आहे. व्ह्यू बघा एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे. माहोल पण खतरनाक आहे. दादू कसा वाटतंय आपला मराठी पाड्याला आलाय. तेजस तर काय आता सगळे पहिल्यांदाच आलेले आहेत. मंदिर उद्घाटन होऊन काहीतरी 2 वर्ष झाले. एकदम अचानक प्लॅन ठरला होता. जबरदस्त. तर इकडे गाडी पार्क केलेली आहे. अरे मी आलो ते आम्ही नवीन होतो तेव्हा आलेलो आहे. काय नव्हतं एवढा. तर काय आता फ्रेश वगैरे झालेलं आहे. चला आता दर्शन घेऊ.
ते आम्ही चपली वगैरे गाडीमध्ये काढून ठेवलेले आहेत, तसं मग तिथे ठेवायला लागल्याच असतात. हॉटेल वगैरे झालेले आहेत पूर्ण दुकानं. इकडे चपली वगैरे काढून ठेवायच्या आणि मगच मंदिरात प्रवेश करायचा. मंदिरात एंट्री मारण्याच्या अगोदरच श्री शंकरांचा इकडे जबरदस्त अशी मूर्ती बघायला भेटते. इकडे एंट्री बघा, एकदम सुंदर अशी एंट्री आहे. बघ, आज संडे त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे. आणि इकडे आपले सगळे जो तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याला बघतो. गाईज इकडे आरती पण चालू झालेली आहे. इकडून आतमध्ये जायचं, चला. इकडे शिवगर्जना होते. महाराजांची आरती झालेली आहे. कुणीही महाराजांचा मागे इकडे उल्लेख करायचा नाहीये. जय भवानी म्हणलं आपल्याला सर्वांना मागे जय शिवराय असंच मागे म्हणायचं. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. इकडे मंदिराच्या आतमध्ये एकदम भारी भारी फ्रेम लावलेले आहेत. थांब जरा एक मिनिट. चला इकडे नंतर येऊ, आधी दर्शन घेऊ. चला काय दादा, दर्शन घेऊ पहिले. बघू शकतो एक नंबर असा जबरदस्त.
3D काम केलेलं आहे. इकडे हिरकणी व्ह्यूज तुम्ही बघू शकता. हिरकणी शूर तानाजी आहे का? जेवढे आटप्रसंग घडलेले आहेत इतिहासामध्ये तेवढे इथे लावलेले आहेत. जबरदस्त पूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला. कोण आहे? अफजल खान का रे? शाहिस्ते खान. या ठिकाणी तलवारी आहेत आपल्या महाराजांच्या. छत्रपती शिवाजी महाराज. या ठिकाणी चिलखत आहे बघू शकता. या ठिकाणी हे भाला बघ कसे आहेत, किती प्रकारचे आहेत. इकडे भाला बघू शकता. भाला नाही आले. जबरदस्त काम केलेलं आहे. तर चला आधी दर्शन घेऊ. तुम्हाला आरतीसाठी यायचं असेल तर 7च्या आधी पोहोचायला पाहिजे. तुम्हाला आरती भेटेल. भरपूर आहे काही काही बघण्यासारखं आहे इथे. या साईडला पण तलवार आहे. शमशेर तलवार, गोलिया तलवार, तेजा तलवार. इकडे कट्यार, पूर्ण कट्यार आहेत बघू शकता. इकडे बघा अफजल खानाचा वध केलेला. भरपूर आहे दाखवण्यासारखं. मी काय एवढं कव्हर करत बसत नाही. सर्वात पहिले आता आपण महाराजांचं दर्शन घेऊ. हे चला आधी दर्शन घेऊ आपण. चला काही दर्शन घेतो आता आम्ही. ते फोटोशूट चालू आहे अजून. हा हा दादू दादू स्माइल ठेव थोडी. इकडे संत तुकाराम महाराज. तो चला आता दर्शन घेऊ. या ठिकाणी आपल्या महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे बघा. सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये कव्हर करता येतात. मंदिराचं काम एकदम जबरदस्त असं केलेलं आहे.
मंदिरांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या वास्तूतील प्रत्येक दगड स्वराज्याची ताकद आहे. 42 फूट उंच प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच कोरीव खांब आणि भव्य सागाच्या लाकडी दरवाजांनी सजवलेले एक अद्भुत विश्व समोर येते. आणि याच्या अगदी मध्यभागी धैर्य आणि न्यायाचा प्रकाश पसरवणारी प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 6.5 फूट उंचीची काळ्या पाषाणातील विलोभनीय मूर्ती विराजमान आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या अढळ भक्तीतून साकारलेले हे शक्तीपीठ बाबा झालेले दर्शन. सिनेमॅटिक्स वाल्याला बोलू ना, सिनेमॅटिक्स झाला. हे सिनेमॅटिक घे ना पटापट शूट घे चल. या इकडे शिवाजी महाराजांचा बारसा झुलवा पालना पालना बाल शिवाजीचा. इकडे आपल्या राजमाता जिजामाता. संपूर्ण 3D काम केलं आहे. आता वरती चढतोय. आणि वरून जो व्ह्यू दिसतोय ना मित्रांनो रात्रीचा, जबरदस्त. पूर्ण दगडाचं काम केलेलं आहे. पूर्ण एन्जॉय करतायत बघा इकडे. आज संडे असल्या कारणाने भरपूर गर्दी आहे. मंदिर आला पाहिजे, कशाला घाबरायला पाहिजे, काय ते पडणार काय बोलतो. बगीचा नाही तो, म्हणजे एखादा प्रोग्राम असेल ना त्याच्याकडे स्टेज केलेलं आहे. करायला जागा. इकडे बघा, उभं राहायचंय. इकडे मागे उभं राहून फोटो काढायचे. मला वाटलं कोण उभे आहेत बरोबर. आपण जोडीदार आणायचं, इथं जोडीदार आणायचं कुठं. महादेवासोबत याला फोटो काढायचे. काय बोलतो, कसं वाटलं इकडे. मस्त वाटतं. तू मस्त, मला आवडला. तू एकदम आयत्या टायमावर प्लॅन बनवला. एकदम मस्त वाटलं, मस्त. इकडे महाराजांच्या मूर्ती वगैरे आहेत सेल करण्यासाठी. सेलसाठी इकडे फ्रेम ठेवलेलं आहे. म्हणजे मंदिरामध्येच बनवलेलं आहे स्टॉल. हे काय प्राइस काय आहे. तर इकडे आता पण एकदम जबरदस्त. शेटने बघा ब्रेसलेट घेतलेलं आहे महाराजांचं. दादू आपला इकडे मनोगत व्यक्त करतोय नोटबुकमध्ये. जय शिवराय महाराज. माझं एकदम मनोगत व्यक्त केलेलं आहे. जय शिवराय. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलंच मंदिर पाहून खूप छान वाटले. शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास मंदिराच्या गाभाऱ्यात प्रदर्शित करण्यात आलेले हे सर्व पाहून मनाला खूप भारी वाटले. शिवस्वराज्य प्रतिष्ठान उंबरई. धन्यवाद. चला भरपूर फोटो झाले आता. तूच तो बोलतो ना, इथे मेमरी भरली. आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आम्ही.
इकडे पण जबरदस्त आहे. तर नाईटला व्ह्यू बघा बाहेरून. दादू नाव काय तिथे? दिलीप दादा. अरे म्हणजे आपल्या उमरायचे आहेत काय? राजू भाऊ थोरले म्हणतो. कोणाचे? राजू भाऊ बारकू चौधरी. कसं वाटलं इकडे येऊन? छान वाटलं. भारी आहे म्हणजे. मजा आली ना मग. ठीक आहे, झाला फोटो. वाजलं तरी या पोराचं मन काय बरं नाही अजून. परत कधी आयशे तू बोलशील तेव्हा येऊ परत आपण. इकडे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इकडे तुम्हाला स्टॉल दिसते. तर जायचं आता आम्ही निघालो इथून. काय पेपर पाहिजे का? मस्त दर्शन वगैरे घेतलेलं आहे. कुरकुरे नाही का? कुरकुरे नाही आणला. कुरकुरे नसंच खायचं. तर गाईज आता आम्ही इकडे हॉटेल परिवार गार्डनला आलेलो आहे. इकडे गाडी पार्क केली आहे. दादू काय बोलतो? तेच काय बोलतो मग अशी गरीब लोक काय बोलतो? बोल ना एकदा, बोल ना. ए बोल ना एकदा. स्टारबकला जायचं नाही. तेजस काहीतरी बोलतो काय? गरीब लोग खाना आज हॉटेल में खाएंगे. तर गाईज परिवार गार्डन मध्ये आलेलो आहे. काका तुम्ही हात केला म्हणून आम्ही इकडे फिरलो. हा पाणी काय घेतं? आपली आजची सोय पूर्ण तेजस करणार आहे. त्याला वांग्याचा भरीत खायचा. सिलेक्ट कर काय का व्हेज आहे पूर्ण इथे. नॉनव्हेज खायचे, व्हेज का कुठे जाणार काय तेजस? पनीर एवढा मोठा स्पॉन्सर होता ना व्हेज खायला. चला हॉटेल परिवार कॅन्सल केलेलं आहे. दुसरा हॉटेल बघू चला. तर इकडे आलेलं आहे जेवायला. ले बेटा स्पॉन्सर या मित्रांनो जेवायला. ऋतुवादाचा इकडे अजून काय आलेला नाही. तो मालकरी आहे. तो मालकरी या. तर चला आता आम्ही घरी चाललेलो आहे. तेजस काय इकडे गपचूप बसलाय. मोबाईल मध्ये काहीतरी स्नॅपवर तर काहीतरी काढाय घालतोय तो. इकडे दादू शर्ट झोपलेला आहे. तर गाईज आता आम्ही घरी पोचलेलो आहे. फायनली गाईज आम्ही पोचलेलो आहे. तर चला आपल्या ब्लॉगला इथंच एंड करू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आपला घर पण आलेला आहे बघू शकता इकडे. तर चला धन्यवाद. तर चला आपल्या ब्लॉगला इथंच एंड करू. बाय बाय.